वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अध्यात्म विद्येला जी अनेक नाव आहेत. भगवंताची विभूती आहे ना. अध्यात्म विद्यानाम ही माझी विभूती असं भगवान सांगतात. आमचं असं म्हणणं आहे ही अध्यात्म विद्या ही मरणमारी विद्या आहे. तुमच्या आमची रोजची जी विद्या आहे ती पोटभरू विद्या आहे. कितीही आपण संपादन केलं तर या शरीराबरोबर ते सगळं संपतं. देहाची निकया लागले, जेवढं काही भोग जात जितोले ते देहाची निकया लागले आणि ते तव पडले काळाचे तोंडे. बोलण्याची नाही आता देवा विण काही, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय, तुका म्हणे मने हेची संकल्प वाहणे. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये वाचिक आणि मानसिक अशा उभय तपांचा विचार आहे. परमार्थामध्ये जी अनेक साधनं महत्त्वाची आहेत त्यामध्ये तप एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. स्वतः वेदच प्रतिपादन करतोय. विविधिशंती यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन. वेदच सांगतो आहे विविधिशंती यज्ञेन दानेन. विविधिशंती म्हणजे विविधिशा निर्माण होते. वेदितुम इच्छा विविधिशा ती निर्माण होते. शास्त्रकारामध्ये दोन मार्ग आहेत, दोन पंथ आहेत, दोन शास्त्रकार आहेत. निष्काम कर्म, निष्काम उपासना जर केली, यज्ञदान इत्यादी जर केली तर त्याला विविधिशा निर्माण होते असं त्याने. ते ग्रंथकर्ते काय सांगतात की एकदा तुम्ही निर्माण केलेलं कर्म, त्या निष्काम कर्मामध्ये निर्माण झालेलं पुण्य हे तुम्हाला विविधिशा एकदा निर्माण करून दिली म्हणजे त्याचं काम संपलं, तो परत जातो. हे पोलीस लोक पुण्याहून निघालं हे निरेपर्यंत जातात, तिथे नमस्कार करून ते परत जातात. तिथून पुढे साताऱ्याचे आणि पुन्हा पंढरपूर, मग ते परत जातात. त्याप्रमाणे विविधिशा एकदा निर्माण झाली म्हणजे त्यांनी केलेल्या कर्माचं पुण्य सगळं संपलं. पण काही ग्रंथकर्ते असे आहेत की जे ग्रंथकर्ते असं सांगतात की निर्माण झालेलं निष्काम कर्मापासून निर्माण झालेलं शास्त्रीय शब्दामध्ये जे शुद्ध पुण्य आहे, पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्ये स्वर्गा जायचे आणि माते पावी जे ते शुद्ध पुण्य त्याला उपयोगी पडतं.
कशाला तरी शुद्ध पुण्य म्हणता येत नाही. कारण सकाम कर्म एकदा केलं म्हणजे त्या कर्माचं फल मिळालं की त्याचं पुण्य संपलं सगळं. इंद्राची गोष्ट लिहिली ना, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. हे आता निवडणुकीचं प्रकरण आहे का नाही. 5 वर्ष संपली की लगेच गादी सोडावी लागते. पण आत्ता परिस्थिती अशी आहे बऱ्याच दिवसापासून की काही मंत्री निवृत्त होतात तरी बंगला सोडित नाही. त्यांना फिर्याद करून काढावे लागते. काही पदं तर अशी आहेत की त्यांचं प्रेतच काढावं लागतं त्याचं. कारण ते एक प्रकारचं व्यसन आहे. सत्तेची स्पर्धा हे एक व्यसन आहे. असो, पुण्याई संपल्याबरोबर सवेची लगेच मग येऊ लागते माघारे मृत्यूलोका. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे हे इंद्र आहेत, देवाधिदेव आहेत, देवांचे राजे आहेत. ते जन्माला येत आहेत म्हणून खास त्यांच्याकरता एक एअर कंडिशन्ड गाडी ती पाठवली असं नाही. मातीची या उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दासरी उकडोनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. आपल्याला जर कोणी विचारलं एखादी गोष्ट तुम्ही निश्चित सांगा, एक सांगता येते की मरण हे निश्चित आहे. त्याच्यात बोलायचं काही कारण. कोणीही असो, एकच आहे की जो कोणी औपनिषदिक तत्त्वज्ञानाचा संप्रदायपूर्वक श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्याद्वारे ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करून येतो त्यावेळी मरण संपून जातं. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चये, 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 विचारे या निश्चये. मरणा हाती सुटली काया, 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 मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चये, विचारे या निश्चये, विचारे या निश्चये. नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. विचारे या निश्चये, विचारे या निश्चये, विचारे या निश्चये. नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये. विचाराने 3 देहाचा 5 कोशांचा निराश करून मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असा एकदा निश्चय झाल्यामुळे माझी काया मरणाच्या तावडीतनं कायमची सुटली. कारण आपल्या अध्यात्मविद्येला जी अनेक नावं आहेत, भगवंताची विभूत आहे ना, विद्यानाम ही माझी विभूती असं भगवान सांगतात.
आमचं असं म्हणणं आहे, ही अध्यात्मविद्या ही मरणमारी विद्या आहे. तुमच्या आमची रोजची जी विद्या आहे ती पोटभरू विद्या आहे. कितीही आपण संपादन केलं तर या शरीराबरोबर ते सगळं संपतं. देहाची निकया लागले, जेवढं काही भोग्य जात जितोले, ते देहाची निकया लागले आणि ते तव पडले काळाचे तोंडे. लोक रोज ब्रह्मज्ञान बोलतात, भांडताना बोलतात, स्मशानात गेल्यावर बोलतात, पण क्षणभर असतात. आता आम्ही शेतीच्या भांडणामध्ये पाहतो, एक पाभराचा प्रश्न असतो. तो त्याला काय म्हणतो की पाभरावर राहण तू मेल्यावर बरोबर घेऊन जाणार आहेस काय, तोही त्याला म्हणतो. म्हणजे त्यांना हे नक्की माहिती आहे की पाभरावर राहणं आपल्याबरोबर येणार नाही. हे ब्रह्मज्ञानच आहे ना, पण ते क्षणभरापुरतं असतं. स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यानंतर मी अनेकदा, आता फार जात नाही, पण पूर्वी छोटं जरी असलं तरी मी जात असेल. मग ते चितेच्या वेळी वेळ लागतो, सगळी माणसं जमतात, आम्ही बसतो एका ठिकाणी, एकमेकाबरोबर गप्पा चाललेल्या असतात. तो दुसऱ्याला म्हणतो, काय हो, सकाळी आमच्याशी बोलला होता, संध्याकाळी गेला, पाण्यावरचा बुडबुडा का आहे त्याच्यामध्ये अर्थ नाही. क्षणभंगूर आहे सगळं. आणि एक 4 मिनिट गेले म्हणजे तो हळूच म्हणतो, इकडे की माझा जो तंबाखू वैस चुना असला तर द्या. झालं, संपलं वैराग्य. आमचं वैराग्य. आम्ही कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, आता काही कमी केले आहेत पण जातो. आणि प्रत्येक वेळी असं म्हणतो की कंटाळा आला आता पुन्हा प्रवासाला जायचं नाही. असं म्हणत आमच्या घरी जाऊन एकदा पिशवी ठेवली की दुसरा माणूस येतो, महाराज आम्ही 5 वर्ष तुमची इच्छा करतोय तर तुम्ही एकदा आलंच पाहिजे. झालं, आमचं वैराग्य संपलं. अर्थात त्यात अर्थार्जनाचा संबंध नाही, पण केवळ तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे काम आहे. तात्यांचं एक वाक्य आहे, तेच माझं वाक्य आहे. तात्या मिलिटरीमध्ये डॉक्टर म्हणून होते. त्या 2nd वॉरमध्ये त्यांना तिथे नेमलं होतं. मग तिथे गेलेले सैनिक काय म्हणायचे, डॉक्टर मला अनफिट म्हणून लिहून द्या, मी जातो आणि तुमच्या नावाचे पैसे तिथे बँकेत भरतो. ते म्हणले, मी असं तुला अनफिट म्हणून लिहून देणार नाही, तू युद्धाला आलास ना मग युद्ध कर, मी तसं लिहिणार नाही. खराच जर असतील तर मी लिहीन. ते म्हणायचे, मी अनफिट म्हणून जर त्या सैनिकाला खोटी सर्टिफिकेट्स दिले असते तर दादांचे सगळे पत्रे काढून मी सोन्याचे घातले असते. माझंही वाक्य तसंच आहे की मी कीर्तन प्रवचन करून जर पैसे मिळवले असते तर दादांचे सगळे पत्रे लोखंडाचे काढून टाकून सोन्याचे घातले असते. पण ते आम्हाला करायचं नाही. त्याचं कारण आहे, त्या ब्रह्मज्ञानाची किंमत होऊ शकत नाही. तैसे शब्दज्ञानी करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकोनी वर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी यासाठी आपल्याला सांगतो आहे की मनुष्याला कृतार्थ होण्यासाठी वेदाने विविधिशंती यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन, तर तपही त्याच्यात घातलेला आहे. तर तिथे त्याने दिले विविधिशा निर्माण झाली म्हणजे ते पुण्य संपलं. आपल्या संप्रदायामध्ये निष्काम कर्मापासून, निष्काम नामोच्चारणापासून, नामस्मरणापासून, उपवंश जपापासून, मानस जपापासून जे पुण्य निर्माण होतं ते पुण्य विविधिशा निर्माण करतं. पण विविधिशा निर्माण केल्यानंतर योग्य देश काल, योग्य श्रीगुरु यांची भेट घालून देऊन तुम्हाला साक्षात्कार होई तोपर्यंत ते राहतं, असं पुण्याचं वर्णन असं शास्त्रकार सांगतात. मी म्हणत नाही.
हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा 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 हरी गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी सगळ्या निष्काम कर्माचं उपलक्षण म्हणून हरिनाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणी म्हणेल मी करतो कारण मी रँगलर आहे गणिताचा खरा तज्ञ आहे रँगलर परांश पे होत किंवा आमच्या आता जयंत नारळीकर होत हे सांगू शकत कोण करी या शब्दाचा अर्थ करू शकत मी करतो असं म्हणून कोणाचं उत्तर देता येत का ज्या निष्काम कर्माच्या पुण्याईचं पर्यवसान अद्वैत ब्रह्म साक्षात्कारात होऊ शकतं त्याची कोण गणना करू शकतो याचाच अर्थ असा की निष्काम कर्म हे भगवत साक्षात्कार होईपर्यंत राहतं विविदिशा झाल्यावर ते संपत नाही प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये वाचिक तपाचं वर्णन केलं व्यवहारामध्ये पत असते त्याची कामं शब्दावर होतात आणि देवाच्या दारामध्ये मोक्षामध्ये जात असताना कृतार्थतेसाठी तप असावं लागतं उलट तप पत एक गृहस्थ होते एक गृहस्थ त्या बाजारात गेले तर दुकानदाराला माल घ्यायचा होता तो मनुष्य गरीब होता एक संपन्न मनुष्य तिथे आला त्याने सांगितलं बा हा मनुष्य आहे हा पैसे देईल तो याला माल दे काय जेवढं लागेल तेवढं तू दे मी त्याच्याकरता जामीन आहे फार तर मी माझ्या मिशीचं एक केस तुला काढून दे तो म्हणला नाव नका करू किती येऊ दे मी देऊन टाक कारण त्याची पत होती त्या शब्दाला किंमत होती हे ऐकलंय का नाही दुसऱ्या दिवशी तो मनुष्य आपल्या सगळ्या मिशा काढून त्या दुकानदाराकडे गेला तो म्हणला काल त्या माणसाने मिशीचा केस देतो म्हणाला तर तुम्ही त्याला एवढी सामग्री दिली मी तर माझ्या सगळ्या मिशीचे केस काढून मला काय द्यायचं द्या अशक्य आहे ही जशी व्यवहारामध्ये पत आहे त्याप्रमाणे भगवंताच्या दारामध्ये मोक्षाच्या दारामध्ये पत होण्यासाठी तप असावा यज्ञोदानंत पश्चैव पावना निमनीषिणाम असं स्वच्छ लिहिलंय
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला आहे. एक म्हणण्याचं कारण सगळे पुष्कळ अभंग आहेत. आता सध्या चालू या प्रसंगाला उपयोगी म्हणून आपण थोडी गाथा बारकाव्याने वाचायला शिकली पाहिजे. मी मागे बोललो होतो, प्रत्येक क्षेत्रातले जीवनाच्या त्यातले वर्म तुकाराम महाराजांची गाथा, म्हणून वर्मकथा म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा ते लिहायचं आहे. ते आमच्या सुधाकरणी काही काढून आणून दिले आहे. आता बघू काय होतं. हा आता आला पराजय म्हणलं माझं मी केलं काढले म्हणून. प्रत्येक क्षेत्रात का वर्माशिवाय मनुष्याला विशेष महत्व. बहुत केले पाठांतर आणि काय झालं, वर्म राहिले दूर, त्याला विशेष महत्व. वेदामध्ये व्याकरणामध्ये एक गंमत आहे. तुमच्या चिरंजीव चिदंबरेश्वरने आज व्याकरणाच्या साह्यावर काय प्रतिपादन केले ते तुम्ही ऐकलं आहे. कारण व्याकरण हे प्रत्येक शास्त्रामध्ये प्रवेश करण्याचं द्वार आहे. व्याकरणम द्वारम किंवा मुखम असं त्याचं प्रोक्तम. ते ज्याचं पक्का आहे ना तर कधी हे होत नाही. म्हणजे सगळं संत वाङ्मय व्याकरणाला धरून आहे, लक्षात ठेवा. कुठेही फरक नाही. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, गाईची चित्ती म्हणायला काय हरकत आहे. वत्स शब्द आहे ना, मग धेनू शब्द आला पाहिजे. तुकाराम महाराजांचं म्हणणं. वाचिक तपाबद्दल एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला काय लिहिले, आता विश्वात्मके देवी काय पडिले, वाघयज्ञ म्हणून त्याने लिहिले. यज्ञाचे पुष्कळ प्रकार 12-14 दोन्ही प्रकारात. शेवटी नाही काय, सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. मग तो म्हणतोय मला ते ज्ञान कसं प्राप्त होईल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं पुढे निघाले. त्या यज धातूबद्दल असं दिलं आहे, देवता पूजा संगतीकरण दानेशु यज, असं ते व्याकरणाचं रूप आहे. वाङ्मय तप म्हणा किंवा वाघयज्ञ म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेला मी हा एक वाघयज्ञ करतो आहे असं स्वच्छ म्हणून हा जो आता सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, या अभंगावरचं ते विवरण आहे. म्हणजे अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं तर हा जो आत्ताचा एक चरण आहे हे चरण सूत्र आहे आणि या सूत्राचा खुलासा त्या अभंगात केला आहे. समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी पांडुरंगी घेते धणी तुला होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पांडुरंगी घेते धनी पांडुरंगी घेते धनी पूजा होती मुक्ताफळे पूजा होती मुक्ताफळे पूजा होती मुक्ताफळे रस ओविया मंगळी रस ओविया मंगळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी
पूजा होते मुक्ता फळी अभंगच आता आपण घेतलेल्या या वाचिक तपाबद्दल हा पहिलं चरण आहे. बोलणेची नाही आता देवाविण काही याचं विवरण काय हा सगळा अभंग ते सूत्र आहे आणि तो अभंग त्याचं भाष्य आहे असं तुम्ही बारकाव्याने चिंतन करा. आता इलाजाने म्हणा का नाइलाजाने तो अभंग एका विशिष्ट चालीवर आपण पूर्ण म्हटलेला आहे. पण त्याचा थोडक्यात तुम्हाला धावता भावार्थ सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज हे आत्ता सांगितल्याप्रमाणे व्याकरणाचेही पूर्ण ज्ञाते होते. संत वाङ्मयात त्याची आवश्यकता आहे. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली, आत्ता पुन्हा सांगतो. संतपीठाची योजना केली त्यावेळी आम्ही सगळी 10, 15, 20 माणसं होतो. पैठणला सप्ताह झाला त्यावेळी तिथले औरंगाबादचे कलेक्टर जोशी होते आणि त्यावेळी आपले शरद पवार मुख्यमंत्री होते आणि आमचे विलासराव देशमुख हे शिक्षण मंत्री होते. आणि 65 वर्षामध्ये सरकारतर्फे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे झालेला सप्ताह तो एकच. आता घडला तर तशी तक्रार म्हणजे त्यापूर्वी नाही घडला. पुष्कळ त्याची कथा आहे. मग त्यावेळी पुष्कळ चर्चा झाली
शरद पवारांना काही अडचण आली. त्याने सांगितलं मी येऊ शकत नाही. हे विलासराव देशमुख त्यावेळी शिक्षण मंत्री होते. मला एक कोपऱ्यात मी होतो ते राहायला, हे दुसरीकडे होते. त्या आमच्या भारतने फोटो काढला, कुठे आहे मला माहिती नाही. मी जिथे बसलो होतो तिथे हे आले होते. ते म्हणाले मुख्यमंत्री येवोत अगर नाही येवोत, मी तुम्हाला दिलेलं वचन आहे, माझं मंत्रीपद मी गेलं तरी हरकत नाही, पण मी ज्याप्रमाणे ठरवलं त्याप्रमाणे हे करणार. त्यावेळी 105 लोकांना ज्ञानेश्वर महाराजांची चांदीची मूर्ती आणि सगळ्याला शाल श्रीफल देऊन तो सप्ताह पूर्ण केला. मी परवा लेखही लिहिलाय की असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. सगळ्याच मुख्यमंत्र्यांचा माझा संबंध आला, शंकरराव चव्हाणांचा आला, वसंतदादा पाटलांचा, सगळ्यांच्या आठवणी आहेत. पण ही एक आठवण त्यांची अतिशय महत्त्वाची आहे. मी यासाठी आपल्याला सांगतो आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हे लिहिलं त्याप्रमाणे त्या संतपीठाच्या चर्चेमध्ये मी होतो. एक 5-10-15 लोक आले होते. बाळासाहेब भारती, मी गेलो. चर्चा सुरू झाली. म्हणल्या यायला 10 मिनिट अवकाश अजून. मला विचारलं बाळासाहेबांनी की संतपीठाविषयी तुमची काय कल्पना आहे. म्हणून माझी कल्पना अशी आहे की तुम्हाला संत वाङ्मय किंवा संतपीठ जर स्थापन करायचं असेल तर त्यांना व्याकरण, न्याय इत्यादी शास्त्रांचं त्याला ज्ञान दिलं पाहिजे, त्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. आता हे बाळासाहेब मंत्री सभापती होते, प्रवचनकार, त्यांच्या घरी परंपरा आहे कीर्तन प्रवचनाची. बोलण्याची हातवटी अतिशय उत्तम आहे त्यांची, म्हणजे होते. आता ते म्हणाले महाराज संत वाङ्मयाचा जर अभ्यास त्या संतपीठात होणार असेल तर त्याला व्याकरण, न्याय इत्यादिकांची काय आवश्यकता आहे तर का. म्हणलं थोडक्यात सांगतो. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, भेदकासी नाड एक वेलांटी चाड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. हा अभंग साधा आहे. यात काय सांगितलंय. अहो महाराज म्हणले साधी गोष्ट आहे. मालक लोक गादीवर बसतात, तो अर्धा चहा घे मी अर्धा चहा घेऊन असं बसलेले असतात, बोलत असतात, आणि अंगणामध्ये कुत्री मात्र भांडत असतात. तसे शिव आणि विष्णू हे एकरूप आहेत आणि त्यांचे भक्त मात्र भांडतायत, त्यांना भांडू नका एवढं सांगितलं. आता एवढा मोठा माणूस, अधिकारी आणि सत्तेवर असलेला, एक तुम्ही ध्यानात ठेवा, सत्तेच्या वेळी सत्तेचं महत्त्व आम्ही जाणतो, जाणत नाही असं नाही, पण सत्ता जर आपली मर्यादा उल्लंघन पुढे येईल तर आम्ही त्याला विशेष महत्त्व देणार नाही. दादांनी लिहिलंय की आमच्या वचनाला तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये जशी शून्य किंमत आहे त्याप्रमाणे आमच्या औपनिषदिक तत्त्वज्ञानामध्ये तुमची किंमत शून्य. लिहिले दादांनी लिहिले, मी नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची सगळीकडे. आणि मी बाळपणापासून तसा आहे, आत्ताच आहे असं नाही. त्यांना सांगितलं की हरी आणि हर हा जो समास आहे हा द्वंद्व आहे. द्वंद्व समास सांगून हरिहरातला अभेद कसा सांगितला. महाराज म्हणले माझा विषय नाही, म्हणजे तुम्ही सांगा. त्यांना सांगितलं इतरेतर द्वंद्व असेल तर भेदाची सिद्धी होते आणि समाहार द्वंद्व असेल तर अद्वैताची सिद्धी होते, म्हणून सांगितलं. असं मी त्यांना समजून सांगितलं. आता ते विद्यापीठ स्थापन झालं, बरीच वर्ष झाली, अनेक लोक आले गेले, चालू आहे सध्या. ते काय झालं मी काही पाहत नाही, फक्त कानावर येतं एवढंच, ह्याच्यापेक्षा जास्त काही मी विचार करीत नाही. मी यासाठी आपल्याला सांगितलं की बोलण्याची नाही आता देवावीण काही, त्याच्यावरचा हा अभंग विवरण. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी. जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात माझी वाणी मी माझ्या विठ्ठलेशाला समर्पण केलेलं आहे.
का तर ती पांडुरंगाच्या ठिकाणीच समाधानाला पावते, अन्यत्र कुठेही ती समाधानाला पावत नाही. आणि समर्पिले याचा अर्थ माझं वाणीवरचं स्वत्व संपूर्ण संपलं, सत्ता देवाची आता. पूजा होते मुक्ताफळी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी माझी वाङ्मय पूजा करतो आहे. माझी ओव्या रसमंगळी, माझ्या ज्या ओव्या आहेत, अर्थात तिथे ओवी शब्द आला आहे, पण ओवी एक छंद आहे, हा अभंग छंद आहे, ते त्याचं उपलक्षण आहे. हां मग असं तर बोलायचं काही, वाण्या समर्पण केली, समर्पिली वाणी, माझं स्वत्व त्याच्यावर राहिलं नाही. आणि ती पांडुरंगाच्या ठिकाणीच धणीला म्हणजे तृप्तीला प्राप्त होते, समाधानाला प्राप्त होते. म्हणून मी माझी वाणी विठ्ठलेशाला समर्पण. पूजा होते मुक्ताफळी, मी माझी वाङ्मयी पूजा करतो आहे. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर पादयो अर्पिता तेन देवीश प्रियतां मे सदाशिव. असं पुष्पदंत लिहितात, लक्षात ठेवा. म्हणजे वाङ्मयी पूजा त्यांनी लिहिलेली आहे. मोठं महिम्न स्तोत्र आहे, त्याची चाल आहे अतिशय सुंदर आहे. म्हणा महिम्न पादन्ते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्यः सर्वस्वमति परिणामावधिगुण ममाप्येष स्तोत्रे हरिरपवादः परिकरः. अतिशय उत्कृष्ट असं लिहिलंय. आणि तिथे इत्येषा वाङ्मयी पूजा, इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी वाङ्मयी पूजा करतो. इत्येषा वाङ्मयी पूजा, पूजा होते मुक्ताफळी, माझी ही वाङ्मयी पूजा, माझी जी अक्षर आहेत ती मोत्यासारखी आहेत, अतिशय सुंदर आहेत. ती अंगाने सडे असले तरी शोभतात, अलंकारात घातले तरी शोभतात. आमच्या ताईंचं वाक्य आहे, अंगीच्या सुंदरा काहीही शोभते. अंगाचा मनुष्य जर सुंदर असेल तर त्याला काहीही शोभतं, लक्षात ठेवा. आणि अंगाचाच मनुष्य जर असंदर असला तर त्याला काहीही शोभत नाही. उलट लक्षात ठेवायचं. आम्ही आता, मी फिरत नाही, पूर्वी मी फिरत होतो, एस टीने बसने फिरत होतो. तर बसमध्ये जाताना काही चित्र मला असे दिसले. उन्हाळ्याचे दिवस, एक बाई, रंग डांबराचं पिंप, कोळशाची अंतरसाल, सगळे अलंकार वगैरे घालून, आणि स्नो पावडर एवढी लावली होती की त्या घामाचे जे ओघळ येत होते ते 2 गालावर हिंदुस्थान पाकिस्तानचा नकाशा दिसत होता. मी एका, त्या बाई आता वारल्या, मी त्यांना सांगत होतो तरुणपणापासून की तुम्ही स्नो पावडर फार वापरू नका. नाही महाराज म्हणले वापरणार. पुढे काय झालं, वय झाल्यावर त्यांच्या गालावर चट्टे पडायला लागले. डॉक्टरने सांगितलं तुम्ही स्नो पावडर जास्त लावले ना त्याचं फळ आहे. माझी ही अक्षरं मोत्यासारखी आहेत. ती स्वतंत्र रूपाने असली तरी शोभायमान आहेत. आता तर मी ओवीच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने मी करतोय. पूजा होते मुक्ताफळी, माझी ही वाङ्मय रचना रसपूर्ण आहे. रस, ओवी म्हणजे अभंग किंवा ओवी, आणि परम मांगलिक आहेत. म्हणजे रसपूर्णता आहे, परम मांगलिकता आहे. रस ओविया मंगळी. इतकंच नव्हे तर पूजा होते मुक्ताफळी, अशी माझी पूजा होती. पुढे महाराज सांगतात, धार अखंडित ओघ चालियाला नित्य. हे विठ्ठलेशा, नामगंगेचा ओघ सातत्याने चालू असलेला अभिषेक आहे. पूर्वपूजा संपलेली आहे आणि पूर्वपूजेनंतर अभिषेक चालू आहे. त्या अभिषेकामध्ये संततधारा चालू असते. नामगंगेचा ओघ तिथे वाहतो आहे. किंवा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून
विजातीय प्रत्याकार वृत्तीचा परित्याग करून सजातीय प्रत्याकार वृत्तीचा प्रवाह सतत चालू आहे. ओघ चालियला नित्य तो ओघ सारखा चालू. वर पूजा शब्द लिहिलाय आणि खाली त्याला यज्ञ शब्द लिहिलाय. पूर्णाहुती जीव तुका घेऊनी ठेला. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की मी ही वाङ्मयी पूजा केली, हा वाङ्मय मी यज्ञ केला आणि यज्ञाच्या शेवटी पूर्णाहुती द्यावी लागते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मी माझा जीव पूर्णाहुती म्हणून समर्पण केला. पूर्णाहुती जीव घेऊनी पूर्णाहुतीचं संपन्न केल्यानंतर यज्ञावशेष, ज्याला काय शब्द येतात, पुरोडाश, तो शिल्लक राहतो. तो मी सेवन करतो आहे ज्ञानलक्षणात्मक भक्तीच्या रूपाने आणि प्रेमलक्षणाच्या रूपाने. ठेवून घेतला भाव शब्द येते. भाव शब्दाचा अर्थ आहे ज्ञानलक्षणात्मक भक्ती आणि प्रेमलक्षणात्मक भक्ती, अशा उभय लक्षणाच्या भक्तीच्या रूपाने मी राहतो आहे. काल सांगितल्याप्रमाणे जीवनमुक्तीचं मी विलक्षण सुख घेतो आहे. आणखी एक नेहमी जो सांगतो श्लोक तो मला आता आठवला. न चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ताः, ज्याने आपलं मला चित्त समर्पण केलं, ज्याचं चित्त मदरूप झालेलं आहे. मद्गत प्राणाः, प्राण इंद्रिय कर्मेंद्रिय सगळे त्याचे उपलक्षण आहे. दोन्ही समर्पण आणि दोघंही बोधवाने एकमेकाला भेटले. बोधयन्तः परस्परम, हा त्याला बोलतो, तो याला बोलतो. तो म्हणतो मी सुविचारणा अवस्थेमध्ये आहे, तो म्हणतो मी तनुमानस अवस्थेमध्ये आहे. एक म्हणतो मी तुर्यक अवस्थेमध्ये गेला, एक म्हणतो ब्रह्मविद्वर अशा अवस्थेत मी गेलो आहे. असं एकमेकांना बोलत आहे. बोधयन्तः परस्परम, तिथे क्रियापद दोन वापरली. पहिलं क्रियापद आहे तुष्यंतीचं, म्हणजे जे दोघं असतात तेव्हा तुष्यंतीचं. पण दोघं नसतात तेव्हा काय करतात, त्याच्याकरता पडलेले रमंतीचे. तुष्यंतीचे म्हणताना दोघ आहे ना. बोधयन्तः परस्परम म्हणजे आता आमच्या चिदंबरने सांगितल्याप्रमाणे ते काय म्हणतात त्याला द्विवचन म्हणतात, लक्षात ठेवा. हे संस्कृतचं वैभव आहे, हे आपलं नाही आहे आणि ते आपण सांभाळलं पाहिजे. आपल्याला सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आम्ही संगणकाचं काम करीत होतो त्यावेळी एकदा एक चर्चा झाली. त्यावेळी सगळे त्याचे तज्ज्ञ लोक जमले होते. त्यावेळी संगणकाला जवळची भाषा कोणती तर संस्कृत भाषा म्हणून देवनागरी लिपी तयार करण्याकरता आम्ही गेलो होतो. पण ते तसंच काम राहिलं. आता ती श्रीलिपी सगळ्या प्रकाराने तयार झालेली आहे. सांगण्याचा अर्थ असा, पूर्णाहुती जीवभाव समर्पण केला आणि आता आम्ही ज्ञानलक्षणात्मक वृत्तीने प्रेमलक्षणात्मक वृत्तीने मी प्रवृत्त झालो आहे. आम्ही दोघं असतो तेव्हा तुष्यंतीचे आणि मी एकटा असतो तेव्हा रमंतीचं. म्हणजे रमंतीचं मग काय करतो, कशामध्ये रमण होतो? त्याचं उत्तर असं आहे, दोन कारण आहेत. मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे निधिध्यासनाच्या वृत्तीचा प्रवाह अंतरात चालू असतो आणि त्या अंतरात चाललेल्या प्रवाहामध्ये तो रममाण एकटा असतो तेव्हा. आणि दुसरं, अजपाजपही चालू आहे आणि वाणीचाही जप चालू आहे. काल सांगितल्याप्रमाणे अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धावासे. तो सोहमयोग पुस्तक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि वाणीने उपांश जप किंवा मानस जप एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. तर एकटा असतो तेव्हा काय करतो, भगवन नाम संकीर्तनामध्ये तो रमतो. रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल. म्हणा रामकृष्ण हरी
कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ मंत्र जपावा सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ मंत्र जपावा सर्व ओघ चालियला नित्य सतत अंतरातही चालू आहे, वाणीने चालू आहे, उपांश रूपाने चालू आहे, अजपा जपाच्या रूपाने चालू आहे. पण चालू आहे का? एकटा आहे. रमंतेच हे वाचिक तपाचं वैभव आहे. भगवद्गीतेमध्ये वाणीचं तप, शरीराचं तप आणि मनाचं तप तिन्ही तप लिहिली आहे. प्रत्येकाचं तप आहे. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरंतप उच्यते अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियेतंच यत् स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयंतप उच्यते मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. यादीच्या आधी भगवंताने क्रमाने दिले आहे आणि त्यापैकी 2 तपाचं वर्णन यात केलं आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे वाणीचं तप आहे आणि शेवटच्या चरणामध्ये मानस तप, या दोन्हींचा उल्लेख याच्यामध्ये. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तपश्चर्याला फार महत्त्व आहे. ते वाबगावकर शास्त्री होते, त्यांची बरीच पुस्तकं होती. एक जुनं पुस्तक माझ्याजवळ होतं. त्यांची माझी काही संगती घडली नाही, पण त्यांचे चिरंजीव, त्यांची माझी मात्र संगती घडली. ती म्हणजे कराडला मी जेव्हा कार्यक्रमाला जातो त्यावेळी तिथे आले होते. माझी त्यांची त्यावेळी गाठ पडली. त्यांचं एकच वाक्य कामापुरतं सांगतो. त्यांच्या पुष्कळ गोष्टी आहेत दादांच्या वेळेच्या. एक गोष्ट फक्त सांग. ते असं सांगत होते की मौन धारण करणं हेही एक प्रकारचं तप आहे. तर मौन धारण करणं हे तप असल्यामुळं निदान माणसाने 6 महिने मौन धारण केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. बरोबर आहे ते, चूक आहे सगळी. कारण तपश्चर्येशिवाय मनाची पवित्रता होत नाही. मोक्ष देईल ज्ञान एथ कीर नाही आन परी ते थारे ऐसे मन. मग ते शुद्ध होण्याकरता तपश्चर्या पाहिजे. आरंभी सांगितल्याप्रमाणे विविधिशंती यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन किंवा यज्ञोदानन तपश्चैव पावनाने मनीषिणाम. त्याप्रमाणे इथे वाचिक तपाचा उल्लेख करताय. जगद्गुरु तुकाराम महाराज वाणीने घडणाऱ्या तपाचं वर्णन करतात, अर्धालीमध्ये वर्णन करतात. लक्षात ठेवा. म्हणा बोलण्याची नाही बोलण्याची नाही
देवा वीण काही एकसरे केला नेम एकसरे केला नेम आता देवा वीण काही आता देवा वीण काही आता देवा वीण काही एकसरे केला नेम एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एकसरे केला नेम एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एकसरे केला नेम एकसरे केला नेम देवावीण काही बोलणेची नाही आता देवावीण काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम ज्ञानी पुरुषाच्या लक्षणामध्ये 13व्या अध्यायामध्ये अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह 18 लक्षणं सांगितली. त्यापैकी अहिंसा नावाचं एक पद आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्तार केलाय. अहिंसा म्हणता थोडी आहे पण मी विस्तार केला का मूळ ध्वनीची या वाढी कारण झालं. भगवंताने मूळ ध्वनी केला मी त्याचं वाढीला कारण म्हणजे लाऊड स्पीकर झालो मी. कोरड न सांडली निमित्त झालो. मूळ ध्वनी आहे त्याला मी जास्त करण्याला कारण झालं. माझ्या पदरचं काही नाही. तीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ना, करविली तैसी केली कटकट वाकडे के नीट देव जाणे. मी लिहिलं नाही ते त्याने लिहिलं. माझा काही त्याचा त्या अहिंसेच्या वर्णनामध्ये अहिंसेचं चालणं, अहिंसेचं पाहणं, अहिंसेचं बोलणं, अहिंसेचं वागणं असं यादीची यादी दिली आहे. त्यातल्या 2 गोष्टी सांगून मी पुढे जातो. ह्या सध्या चाललेल्या अभंगाला लागू असलेल्या अहिंसेचं बोलणं कसं असतं. आधी बोलण्याची नाही, तो बोलतच नाही. आणि कोणी जर प्रार्थना केली, एखादा मुमुक्षू एखादा ज्ञानी पुरुष येऊन जर बोलायला आला तर तो बोलतो. कसं बोलतो. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं तो बोलतो. एक एक पदावर व्याख्यान करता येईल इतकं मोठं आहे ते. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आहे मराठी पण संस्कृतपेक्षा भारी आहे. तुम्हाला एक गोष्ट मी काही पाहिलं नाही पण पंडित राजेश्वर शास्त्री आणि काही विद्वान लोकांनी असं सांगितलं मला, मी काही पाहिलं नाही. कुंडलिनी योगाच्या विचारामध्ये संस्कृतमध्ये तो ग्रंथ लिहिला त्यांनी आणि संस्कृतमध्ये कुंडलिनी योगाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीतल्या कुंडलिनी योगाच्या मराठी विभागाप्रमाणे दिले. अजून काय पाहिजे. कोणी जर वैभव विचारला तर हे वैभव आहे. हे बारकाव्याने आपण लक्षात ठेवा. वाणीला नीट बोलायची सवय लागते, लक्षात ठेवा. आई वडील
आपण ज्यांच्या संस्कारात राहतो, संस्कृती चांगली असली पाहिजे. ती आई वडिलापासून घरापासून सुरुवात होते. संस्कृती शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, संस्क्रियते अनया इति संस्कृत, असं स्वच्छ लिहिले. एक आई आपल्या मुलाला सांगत होती, तू नेहमी अभद्र बोलतोस ते ठीक आहे, पण आज पाडवा आहे, निदान आजचा एक दिवस तरी अभद्र बोलू नकोस, असं ती आई शिकवित होती. ते आईचं सगळं बोलणं ऐकलं आणि तो काय म्हणाला, हे बाई मला पिंडा एवढा भात घाल, मी कावळ्यासारखा मचमच मचमच मच खाईन आणि तो मी जो झोपेन, तू बोंब मारलीस तरी मी उठणार नाही. आता काय पाहिजे सांगा. तिथे 10-12 दोष दिले. त्यातले 1-2 मला आता आठवते, तेवढे तुम्हाला सांगतो मी. ते विरोधो वादबळू, प्राणिताप डाळू, उपहास उछळू, वर्मस्पर्शू, आटू वेगो विंदाणू, हे संन्यासले हे सगळे अवगुण त्या वाणीने टाकलेले असतात. प्रत्येक दोषाचं वर्णन वेगवेगळं आहे. आशा कितीतरी लोक बोलतात, फार मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत मोठमोठे आश्वासनं देतात, पण करत काही नाही. आश्वासनं सगळी आघळ पघळ आणि कृतीची गोष्ट बघितली तर निव्वळ पोकळ. प्रतारणा करणं ते चुकीचं आहे. शंका बोलताना असं बोलायची एक शंका निर्माण होईल. मी नेहमी सांगतो ती गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गृहस्थाने एकाला विचारलं, अमुक अमुक एक स्थळ आमच्या मुलीसाठी आम्ही बघितलं, तुमचा परिचय आहे, आम्हाला त्या घरात आमची मुलगी द्यायची आहे, ते स्थळ कसं काय एकंदर, असं त्याने त्याला विचारलं. त्याने सांगितलं, घर चांगलं आहे, ठीक आहे, मुलगा चांगला आहे, देण्याला कोणत्याही प्रकारची हरकत नाही, पण विचार करो. संपलं. त्याचा काय उपयोग नाही ना. छोटं बोलणं आहे, पण असं विलक्षण करतं. शब्द हे शस्त्र आहे, ते रिक्षेवर लिहिलेलं असतं. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. मौलीने शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, असं त्यांनी नामालाही शस्त्र म्हटले. सहस्र नामाचे हतियार, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र म्हणले. किंवा आपल्या उपासकांमध्ये आम्ही आमच्या प्रकाशनाकरता नाव दिले, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शास्त्रे, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शास्त्रे यत्ने करू, शब्दांची शास्त्रे यत्ने करू, शब्दांची शास्त्रे यत्ने तुका म्हणे पहा शब्दाची गौरव
अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या काळामध्ये काहीसा विचार करू. तेव्हा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करू. काल सांगितल्याप्रमाणे ज्यांना हात नाहीत, ज्याला जिव्हा नाही, त्याच्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. पण ज्यांना आहे त्या सगळ्यांनी आमच्या या संप्रदायपूर्वक भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचं आहे. विठोबा कुंडली गवळदार विठोबा श्री ज्ञानदेव बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवाविन काही आता देवाविन काही आता देवाविन काही आता देवाविन काही एक सरे केला नेम एक सरे केला नेम बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवाविन काही आता देवाविन काही आता देवाविन काही आता देवाविन काही एक सरे केला नेम नेम एक सरे केला नेम
बोलणेची नाही आता देवाविण काही. त्या वाचिक तपाचं जेवढं काही चिंतन सांगता येईल तेवढं सांगितलं. जो पुष्कळ असलं तरी मर्यादा असल्यामुळं पुरे. आता देवाविण काही, देवाशिवाय काही बोलायचं नाही. काही माणसं एवढी बोलतात देवाचं नाही, निंदेचं. आता पुण्यात मी राहत नाही आणि पुण्यातली आमची जी खरी मंडळी होती ती सगळी देवाला भेटायला गेली आणि आमचा बसायचा जो अड्डा होता तोही आता संपला. ही सगळी मंडळी 8:30ला दुकानं बंद केली की यायची. ते 3-4 लोक यायचे. ते गजानन स्टोअरमधले आमचा परसो काका हे सगळी मंडळी जमायची. मग ते 2 माणसं बसली मी मध्ये. मग तो म्हणायचा महाराज बरोबर आहे का, तो म्हणायचा महाराज बरोबर आहे. हे दोघांच्याकडनं माझ्या मांडीवर आपलं. मी त्यांना म्हणत होतो तुम्ही दोघं बाजूला बसता, मी बाजूला बसता. आणि याची निंदा त्याची निंदा. त्यांचं एक मंडळ, काही मंडळी मुंबईहून यायची, शनिवारी यायची, शनिवारी सुरुवात व्हायची, शनिवार संपूर्ण, रविवार सगळा संपूर्ण, रविवारची रात्र सगळी, आणि सोमवारी सकाळी डेक्कन क्वीनने निघून जाईल. मी म्हटलं हो तुम्ही निंदा करता, उगाच वेळ घालवता. हो महाराज म्हणले तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही एकदा आमच्या निंदा मंडळात या, रात्र केव्हा निघून जाते कळत नाही. रात्र न कळे दिवस न कळे असं त्या निंदेचं वैभव आहे असं ते मला सांगत असत. उलट माऊलीने असं लिहिलंय, अशेषही पातके वसती निंदकापाशी, असं स्वच्छ लिहिलंय. मी एक गोष्ट सांगत असतो ती इथे पुढच्या चरणाला लागू आहे. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही पुण्य करू नका, आळंदी पंढरीची वारी करू नका, ज्ञानेश्वरीचं पारायण अजिबात करू नका, हरिपाठ मुळीच म्हणू नका, फक्त पाप करू नका. ती मंडळी मला काय सांगतात, महाराज तुम्ही आम्हाला पाहिजे तेवढं दान करायला सांगा पण पाप करू नका हे तुम्ही आम्हाला सांगू. 5 लाख रुपये म्हणले मी देणगी दिली, त्यात 2.5 लाख काळा पैसाच होता, राहिलेले 2.5 लाख त्याला देऊन टाकले. सर्टिफिकेट मिळवलं त्याचं, म्हणजे अर्ध टॅक्स माफ आहे. त्याला आम्ही सांगतो की तू पंढरपूर घालतोस, तो सोलापूर लुटतो, त्यापेक्षा असं कर, सोलापूर लुटू नको, पंढरपूर घालू नको. घालणं म्हणजे जेवण. त्याप्रमाणे पाप न करणे हे अतिशय कठीण आहे. ध्यानात पुण्य करणं सोपं आहे पण पाप न करणं अतिशय कठीण आहे. ती गोष्ट इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक सरे केला नेम, 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 एक सरे केला नेम. देवाजीले क्रोध काम, देवाजीले क्रोध काम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम. देवाजीने क्रोध काम, देवाजीने क्रोध काम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम.
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. एक सरे म्हणजे एकदम, एक कायम ध्यानात ठेवायचं. काही गोष्टी एकदमच केल्या जातात, काही गोष्टी आहेत की त्याला टप्पे आहेत, सगळ्याला टप्पे असतात. उदाहरणार्थ व्यसन सोडणे एक क्षण आहे, एका क्षणात मनुष्य सोडू शकतो, कारण तो त्याचा स्वाभाविक गुण नाही आहे. व्यसन हे आगंतुक आलेलं आहे, तर झटकन सोडू शकतो, एका क्षणात सोडू शकतो. तिथे माऊलीने भगवंतानी लिहिले, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमची अवधान. असे थोडे लोक आहेत, पण नियम करायचा म्हटलं म्हणजे एकदम नक्की नियम केला म्हणजे शेवटपर्यंत चालणार. एक सरे केला नेम, एकदम नियम केला. भगवंताच्या नामाव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, काहीही सांगायचं नाही, कारण बोलण्याने स्नेह वाढतो आणि बोलण्यामध्ये नको त्या विकृती निर्माण होतात. ध्यानात ठेवा. म्हणून मौन धारण करणं अतिशय महत्वाचं आहे. ध्यानात ठेवा. कोणाची निंदाही करू नये, कोणाची स्तुतीही करू नये. आमच्या पालखी सोहळ्यामध्ये निंदा होते, इकडे स्तुती. पंढरपुरामध्ये आमचे भगवान शास्त्री सोनपेठकर होते, ते इथे चर्चा करत होते. ते म्हणत होते महाराज हे अतिशय सोळ ओळ पाळतात वगैरे. आमच्या पालखी सोहळ्यामध्ये वाद, तिकडे त्यांची निंदा, इकडे निंदा होत होती, तिकडे निंदा होत होती, एकीकडे स्तुती होत होती. मला एकाने विचारलं, महाराज तुमचं काय मत आहे सांगा. माझं मत असं आहे, दोन्ही निंदा करणारे आणि दोन्ही स्तुती करणारे एकत्र राहणार आणि त्याची वजाबाकी करून जर शिल्लक राहिल्यानंतर तर तुम्ही आहे. विठोबा रखुमाई आमचे ते विद्यार्थी येतात, कधी भांडतात कधी भांडत नाहीत, सतत चालू असतं. एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी व्हेसल्स मेक मच नॉईज. रिकामी भांडी आवाज करीत राहतात. तशी ही मंडळी बोलतात. मग त्या मुलांना मी असं म्हणतो की तुझा जो क्रोध आहे, तुला ताप देतात लोक, तू एक कर, मला तू काही दक्षिणा दिली नाहीस, आता तुला मी दक्षिणा मागतो. म्हणजे काय दक्षिणा? फक्त क्रोध मला देऊन टाक, बाकीचं तुझं तू बघ. क्रोध आहे तेवढा मला तो देऊन टाक. कोणी मागत नाही, पण आम्ही मागतो. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की पाप सोडा, दोष टाका. अर्जुनाने विचारलंय, अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्न पिवार्ष्णेय बलादिव नियोजित. हे का? याचं काय कारण आहे? भगवान सांगतात, कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. हे वैर्यत असं लक्षात ठेव. काम क्रोधांचा परित्याग करणं हे अतिशय महत्वाचं आहे. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी नेम केला, तो एकदम नेम केला आणि काम आणि क्रोध हे देवाला देऊन टाकले, समर्पण केले. आता रागवण्याचा, कामाचा, क्रोधाचा काही संबंध नाही. काल सांगितल्याप्रमाणे कामाची नाही तेथे क्रोधाची काहीचा, अशी खरी त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध. क्रोधही देऊन टाकला आणि कामही देऊन टाकलं. आता माझ्याकडे काही शिल्लक राहिले, म्हणजे दोषांचा परित्याग केला. आता गुणाधानाचा भाग आहे, ते उत्तरार्धात मला सांगायचं. काय पाहेन ते पाय पाहेन ते पाय
पायाच्या दृष्टीने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, पाहेन ते पाय, मी त्या विठ्ठलेशाचे पाय पाहीन. अर्थात सगुण साकार विटेवर उभा असलेला पाय तो पण. समचरण दृष्टी विटेवरी साजिने, म्हणजे समचरण आणि समदृष्टी दोन्हीकडे लावायचं. त्या अभंगाचं विवरण तुम्ही वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. ते ज्ञानवाचक कसं आहे, सगुण भक्तिवाचक कसं आहे आणि निर्गुणवाचक कसं, असं तिन्ही प्रकाराने तिथे लिहिले. तर पाय शब्दाचा खरा अर्थ आहे स्वरूप. आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, कोमल भावा, कोमल भावा, कोमल भावा, कोमल भावा. देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, कोमल भावा, कोमल भावा, कोमल भावा. आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये. देखियले पाय विठोबाचे, विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. पाय म्हणजे स्वरूप. आम्ही कुठे भेटले म्हणजे लोक म्हणतात, महाराज एकदा तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आम्ही सांगतो पाय कापून घेऊन जा. नाही, त्याचं चित्र काढा, लावून गेले. असं नाही. पाय शब्दाचा अर्थ तुमचं हे स्वरूप आमच्या घरी आलं पाहिजे, म्हणून पाय हा शब्द स्वरूपवाचक. इथे महाराज सांगतात, पाहेन ते पाय, त्या भगवंताला पाहीन. एकदा प्रेमलक्षणात्मक वृत्तीने आणि एकदा ज्ञानलक्षणात्मक वृत्तीने मी पाहीन. कुठपर्यंत पाहीन? जोवरी हे दृष्टी धाये, जोपर्यंत माझी दृष्टी तृप्त होत नाही. कारण दृष्टीला पण भूक आहे, लक्षात ठेवा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पाविठोबाचे मुख
विठोबाचे मुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या. त्याचं कारण आहे प्रत्येक इंद्रियांचा जो विषय तो त्याचा आहार. आर्ह्यते इति आहार. डोळ्याला भूक लागते, कानाला भूक लागते, प्रत्येकाला लागते. हे देई हातास पाया सुख, त्यांनाही भूक लागते. हे कुठपर्यंत महाराज म्हणतात, जोवरी हे दृष्टी धाय, माझी दृष्टी पाहण्याची वृत्ती अर्थात जी भूक ती निवृत्त होऊन, धाय म्हणजे पूर्ण तृप्त होईल, दुसऱ्या शब्दात निरंकुशात तृप्ती होईल, तोपर्यंत मी या विठ्ठलाचे पाय पाहणार. म्हणून एकसरे केला नेम, एकदम हा नेम केला. आणि देवा दिले क्रोध काम, हे दोन्ही देऊन टाकले. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे म्हणे, तुका म्हणे म्हणे, तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे मने हे जी संकल्प वाहणे. मनाला सांगतात. आता सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा सांगितलं वाचिक तप, आता हे शेवटच्या चरणामध्ये मानस तप. मी आरंभी आता तुम्हाला सांगितलं, या दोन्ही गोष्टी आल्या आहेत. आणि मनाचं लक्षण केलं आहे. संकल्प विकल्पात्मकम मनः, करू का नको, नको का करू, असा संकल्प विकल्प सतत चालतो. त्यामुळं कशाचाही मनुष्य संकल्प करतो. अगदी शुद्ध शब्दात बोलायचं झालं तर आपल्या विषयी शत्रू आपलं काही चिंतन करणार नाही, इतकं विरुद्ध आपलं मन आपल्याविषयी चिंतन करतं. थोडं जरी असलं तरी स्वर पक्का पाहिजे. संकल्प विकल्पात्मकम मनः, तेव्हा मनाने संकल्प नेहमी माणसाने चांगले करावे. वाईट संकल्प माणसाने कधीही करू नये, असा खरा नियम. मन कधी कशाचं चिंतन कधी काही सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझ्या मनाने हाच संकल्प व्हायला पाहिजे. हाच म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे वाचिक तप करण्याचा, मानस तप करण्याचा आणि सरतेशेवटी अद्वैत तपज्ञा
ज्ञान संपादन करण्याचा संकल्प करून त्यात प्रवृत्त त्याने झालं पाहिजे. किंवा काल सांगितल्याप्रमाणे पण याच्या नावे देव धरी जे तो भावे, असा तुम्ही संकल्प करा, असा निश्चय करा की जेणेकरून तो संकल्प नक्कीच सिद्धीला जाईल. म्हणून असा संकल्प सदा त्या मनाने व्हावा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम, हे भगवंताला सगळे समर्पित केले. सारांश या अभंगामध्ये वाचिक तपाचं वर्णन केलं आणि बरोबरच मानसिक तपाचं वर्णन केलं. दुसऱ्या शब्दात एक वाग्यज्ञ सांगितला, तिसऱ्या शब्दात एक वाणीची पूजा सांगितली. आणि एवढ्या गोष्टी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ह्या एका अभंगात सूचित केलेल्या आहेत. त्याची काही स्पष्टता आहे ती मी आपल्याला सांगितली. केलेली ही सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून आपण इथे थांबूया. ज्ञानेश्वर सांगितलेली सूचना स्वस्ति श्री ज्ञानेश नंदिनी मासिक, त्याचा आपण वार्षिक वर्गणीदार व्हावं. दादाने लिहिलेले ग्रंथ ते उपलब्ध आहेत, ते आपण घ्यावेत. मी लिहिलेले 103 ग्रंथ आहेत, त्यातला संपूर्ण सेट 9,000चा आहे. एकदम घेतला त्याला 6,000मध्ये मिळेल. आणि काल प्रकाशित केलेले जे पुस्तक आहे ते पुस्तक संशोधनात्मक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांची समाधी सप्रमाण कशी होती तिथल्या उतार्यासहित आपण त्यामध्ये दिलेला आहे. म्हणून हा ग्रंथ इतिहासाचा ग्रंथ आहे, तो आपण सगळ्यांनी संग्रहित ठेवावा अशी त्याबद्दलची सूचना. आणि ज्ञानेश्वरी मंदिराला आता परवानगी मिळायचं राहिलेलं आहे, ते मिळालं की कामाला सुरुवात होईल. त्याला ATGचं सर्टिफिकेट मिळाल्यामुळं जो त्यामध्ये कुणी भावनिधी देईल त्याला आयकरामध्ये 50% सूट मिळते. याची आपण नोंद घेऊन खारीचा वाटा म्हणून आपण त्यात सहभागी व्हावं एवढी सूचना.
हेच संकल्प वाहने हेची संकल्प वाहने एक सरे केलाने माया एक सरे केलाने देवे दिला क्रोध का देवातिले क्रोध काम हा तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की समोरून कोणी चढू नये.